हॅलो, हॅलो. PMC हॉस्पिटल. हां नमस्कार, मी अनिकेत प्रधान बोलतोय. बोला. डॉक्टर डॉक्टर जस्ट राऊंडला गेलेत. नाही, माझ्या बायकोचे रिपोर्ट्स. काय नाव? मुग्धाचे. इट्स रेडी सर, यू कॅन कलेक्ट इट. एव्हरीथिंग इज फाईन ना? त्याबद्दल डॉक्टरच सांगू शकतील. हो ठीक आहे. मग डॉक्टर आले राऊंडवरनं की त्यांना सांगाल माझा फोन येऊन गेला म्हणून. या. ओके, थँक्यू. ओके. Do you think Mr. slowdown in economic growth had any impact on fiscal management? Yes. The central government's fiscal deficit rose during the April-October period of 2011-12 due to both a decline in revenue receipts and an increase in expenditure, particularly on subsidies. The fiscal deficit at 74.4% of the budgeted estimate in the first 7 months of 2011-12 was significantly higher than 42.6% in the corresponding period last year. Before we go to the next question, we'll take a small commercial break. You're listening to 92.7 Big FM. Suno Sunao, live Banao. Thank you, listeners. You're listening to Mr. Ajit Sanghvi, the leading economist of our country. Mr. Sanghvi, do you anticipate any adverse effect on global developments? In view of weakening global demand, both the IMF and the WTO have projected a lower growth in world trade volume for 2011. In line with the global trend, India's international trade volumes have begun to be affected. This has been the case not just in India, but in other emerging markets too. As a result, currencies of emerging markets have generally depreciated. The Indian rupee has depreciated by about 17% against the US dollar over its level on August 5, 2011. Mr. Sanghvi, don't you think several policy measures could have been taken to combat this problem? Yes, limits on investment. May I come in, sir? Yeah, Niket. Come in. Come. Have a seat. थँक्यू सर. Congratulations. Your hard work is paid आणि आपलं प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला. अरे काय सांगता काय सर? ओ वाव, हो वाव, ग्रेट न्यूज सर, ग्रेट न्यूज. आणि तुलाच या प्रोजेक्टचा हेड म्हणून अपॉइंट करतोय आम्ही. सर, हो सर, थँक्यू सो मच. माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत. नथिंग एट ऑल. तू अक्षरशः जीवाचं रान करत होतास यासाठी आणि पाहिलं आम्ही या प्रोजेक्टचं सँक्शन मिळवताना किती कठीण आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तू करून दाखवल्यास. हे काम तूच करू शकतोस. यू आर दी ओनली वन हू कॅन डू दिस. आणि मला खात्री आहे हे प्रोजेक्ट तुला आणि कंपनीला कुठल्या कुठे घेऊन जाणार. थँक्यू सर. वेलकम. आय विल डेफिनेटली गिव्ह माय बेस्ट सर. आय एम ॲब्सोल्युटली शुअर यू विल ॲज युजुअल. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ऑलराईट. Hey Niket, congrats. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. कॉंग्रॅट्स थँक्यू. अरे तुम्हाला सगळ्यांना आधीच माहिती आहे? कंपनीने अत्यंत योग्य माणूस निवडला. कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत. ग्रेट. जस्ट से. ओ आलोच. हॅलो अनिकेत, हां डॉक्टर. फोन केला होतास? काय म्हणतात माझ्या बायकोचे रिपोर्ट्स? रिपोर्ट्स म्हणतायत म्हणजे कसं सांगू मी तुला? म्हणजे मुग्धा इज प्रेग्नंट. खरंच? हो खरंच. Oh my God. That's a great news, doctor. Thank you so much. हो, कधी येऊन रिपोर्ट कलेक्ट कर, पण येताना स्वीट्स घेऊन या. Of course, आणणार. Thanks again. Thanks. बाय.
मिनल Yes, sir. कम इन. Okay, sir. हॅलो. सर अजून एक आनंदाची बातमी आहे. सर आत्ताच माझ्या डॉक्टरांचा फोन आला होता. सर मी सर मी बाप बनणार आहे सर. वाव, दॅट्स फॅन्टॅस्टिक. दॅट इज लवली न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन्स. आज नशीब फारच खुश दिसतंय तुझ्यावर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सर आज जरा लवकर गेलं तर चालेल का? मला क्लिनिकमध्ये जायचं आहे. या ऑफकोर्स यू कॅन. यू मस्ट इन फॅक्ट. राईट. थँक्यू थँक्यू. ओके. यप. हॅलो रुबी. May I come in? हां ये मिनल ये. Congratulations for your success. थँक्यू सो मच. थँक्यू. अच्छा मिनल, मला आज लवकर घरी जायचं आहे, पण आजची सगळी कामं आजच संपायला पाहिजे. Okay, sir. हे प्रोजेक्ट आपल्याला 6 महिन्यात पूर्ण करायचं आहे. सो नो हॉलिडेज. Okay, या sir. प्रोजेक्टवर आपलं भवितव्य अवलंबून आहे असं समज. त्याचे फायनान्सचे डिटेल्स आहेत ते मी तुला मेल करतो. आणि उद्याच्या मीटिंगमध्ये जे प्रेझेंटेशन आपल्याला करायचं आहे अनिकेत, उद्याची मीटिंग उद्या. आज फक्त सेलिब्रेशन. आजचा दिवस स्पेशल आहे. दिस इज फॉर द वुड बी पेरेंट्स ऑफ अ लवली बेबी. सो नाईस ऑफ यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. You're most welcome. And what are you looking at, Meenal? Congratulate him. Your boss is going to be a father. Oh, sir. Once again, congrats. थँक्यू सो मच. थँक्यू. आता स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे तुला. हे असं पावसात भिजून भिजून नाही चालणार आता. हो रे बाबा. या क्षणाची किती दिवसांपासून वाट पाहतो तुम्ही. आता आपली फॅमिली खऱ्या अर्थाने पूर्ण होणार. तू, मी आणि आपलं बाळ. पण वेळ होईल ना तुला आपल्या बाळासाठी? अगं हे काय विचारणं झालं का? अरे यापुढचं माझं सगळं आयुष्य मी फक्त आपल्या बाळासाठी जगणार आहे. तो जन्माला येण्या अगोदर त्याच्यासाठी सगळ्या प्रकारची तजवीज करून ठेवणार. कुठल्याही प्रकारचा स्ट्रगल वाट्याला येता कामा नये. तो जे मागेल, त्याला जे जे हवंय ते सगळं हात जोडून त्याच्या समोर उभं असायला हवं. आणि जे त्याला मिळणार नाही ते त्याला काहीही करून मिळवता यायला हवं. तुझ्यासारखं. म्हणजे तुझे वडील जे तुला देऊ शकले नाही तेही तू मिळवलंसच ना. हो ग, पण सायकल. सायकल विसरलास? एक सायकल मनात भरली होती तुझ्या मैत्रिणीची. तू ती तिला मागितलीस पण तिने दिली नाही. मग तू एक डाव रचलास. तिच्याकडून सायकल हिसकावून घेण्याचा. तू सरळ तिच्याकडे गेलास.
ती तिच्याच नादात सायकल चालवत होती आणि अचानक अस्वलाचा मुखवटा घालून तू तिच्या समोर आलास. आणि ती मुलगी सायकल टाकून पळून गेली धूम. आणि मग तुला ती सायकल मिळाली. येस, एखाद्या गोष्टीवर माझी नजर पडली ना की मग ती मी मिळवायचोच. आधी रडून, मग भांडून, किंवा जबरदस्तीनं. हे पण मी हे तुला केव्हा सांगितलं? मला नाही आठवत. पण मला आठवतंय ना. आठवत आहे? मग सांगितलं असेल. खरं आहे ना? आता मीच सांगितलं म्हटल्यावर खरंच असणार ना. तू म्हणजे असा आहेस ना, कधी सरळ काही सांगायचं नाहीस. मुग्धा, अगं उठ, डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे आज. मुग्धा, आज डॉक्टरकडनं तुझं डाएट, तुझे औषधं, तुझं टॉनिक, तुझे एक्सरसाइजेस याचा एक मोठा चार्ट करून घेणार आहे मी. मिनिट टू मिनिट फॉलो करायचं. कम ऑन मुग्धा, उठ. अगं डॉक्टरांची अपॉइंटमेंट झाली की मला एक ऑफिसची महत्वाची मीटिंग आहे. आज सुद्धा? म्हणजे आज सुद्धा तुला माझ्यासाठी वेळ नाही? आपल्या प्रत्येक आनंदाच्या सेलिब्रेशनच्या क्षणी तुझं काम, तुझं ऑफिस, तुझ्या मीटिंग्स असतातच एखाद्या सावलीसारख्या. म्हणजे ते सगळं महत्वाचं. आणि संसार म्हणजे जाता जाता सहजपणे करायची गोष्ट. मी काय करू, माझ्या हातात काही नाही आहे. ऑफिसमधलं काम खूप वाढलंय. ऑफिसचं काम महत्वाचं आहेच रे. आपल्या हनीमूनच्या रोमॅन्टिक दिवसात सुद्धा क्विकली जाऊन एक मीटिंग करून आला होतास तू. म्हणजे तेव्हा त्या दिवसात सुद्धा तू माझा नव्हतास. May I come in, sir? So, yeah, come in. Sorry for the delay. No, not at all. We are the ones who should be sorry for disturbing you on your honeymoon. No, not at all, sir. Work is worship. So let's come to the point first. We are trying to seek permissions for a company that processes healthy, nutritional milk for children and other dairy products. And it's kind of easy to get an approval for such a project in the rural areas. Sir, once we get approval under the pretense of dairy, nobody's bothered when we make a change in the usage. Sounds interesting, Gary. Is it possible? Sir, everything is possible in our country. All you need is to make the right move. Every person have come with the price tag on his collar. You must be able to read it. I always look for the price tag first. Don't worry, sir. Have faith in me. Oh, wow. So what is your opinion? You agree? Yeah? We trust you. Go ahead. Oh, that's great. I'll go ahead with the presentation. Gentlemen, this is the land which we have acquired for our dream project in Goa, estimated value of 400 crores. These are the structures which we are going to have for the production of milk products. And here are few product samples which we are likely to introduce in the first phase of project.
उशीर होतोय ना. मुग्धा, आता काळजी घ्यायची हं? सगळी औषधं वेळेवर घ्यायची, विश्रांती सुद्धा व्यवस्थित घ्यायची. किती एक्साइट झालायस अनिकेत. अरे म्हणजे काय, केवढी मस्त गिफ्ट दिलीस तुम्हाला. आणि त्या बदल्यात मला काय मिळणार आहे गिफ्ट? खरं म्हणजे ते सरप्राईज होतं, पण तू सांग, तू मागशील ते देईन. मला एक रिंग हवी आहे. डायमंड रिंग, चिंतामणी ज्वेलर्समधनं. ओके, गुड. चला जाऊया. मला फक्त एक डायमंड रिंग हवी. ही बघा मॅडम, ही कशी आहे? नाही म्हणजे ही छान आहे, पण मला एक वेगळीच रिंग हवी आहे, अशी षटकोनी आकाराची, एथनिक डिझाईन. मॅम ही बघा, ही का? नाही, पण अशी नाही. मग एक मिनिट, हे एक नवीन डिझाईन आहे माझ्याकडे. हां, ही मस्त आहे. ही तुझ्या बोटात खूप छान दिसेल. येस मॅम, दिस विल लुक फॅन्टॅस्टिक. नाही, छानच आहेत या सगळ्या, पण तशी नाही आहे यांच्यामध्ये. ओ, तशी म्हणजे? 2 वर्षापूर्वी एक डायमंड रिंग परचेस केली होती इथूनच तुमच्याकडून. मला तशीच रिंग हवी आहे, सेम तशीच. 2 वर्षापूर्वी म्हणजे महिना सांगाल का मॅडम? हो, जान महिन्यात. तुमच्याकडे रेकॉर्ड असेल ना? येस, असतं ना. जानेवारी 13 जॅन बघा, 13 जॅन 2010. 13 जॅन. ओ, ही रिंग का? एक मिनिट हा, ही बघा मॅडम. हां, हीच ती रिंग, 1,12,000. शोभा वहिनी, ही तुमच्यासाठी गिफ्ट. राव सरांनीच आणायला सांगितली होती. बघा तर उघडून. तुम्ही आणायला सांगितली होती? म्हणजे काय, प्रधान साहेब माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना म्हटलं तुला हिऱ्याची अंगठी घ्यायची आहे मला, तर ते स्वतःच म्हणाले की चांगली ओळख आहे, हिऱ्यांची पारख आहे. काय सर, आधी तुम्ही त्यांच्या ओटात अंगठी तर घाला. अरे हो. वाह वहिनी, मी पारख केलेली अंगठी आवडली का तुम्हाला? फार सुंदर आहे. आय लव्ड इट. थँक्यू सो मच. अहो, बरं झालं तुम्ही यांनाच आणायला सांगितली ती. आता काय करणार मी तरी, माझं सगळं आयुष्य फायलींमध्ये तोंड खुपसण्यात गेलं, त्यामुळे जमलंच नाही. आणि तुला वाटत होतं माझी इच्छाच नाही. बघा अगं, जा आतमधनं काहीतरी घेऊन ये ना, तोंड गोड करायला. विसरलेच बघा, आलेच. हा, थँक्यू प्रधान साहेब. तुमची फाईल किती स्ट्रॉंग आहे यावर नसतं काही. फाईलवर किती स्ट्रॉंग वजन ठेवता ना, यावर असतं सगळं. मग मी तरी काय करणार? बी प्रॅक्टिकल. ते तत्व बित्व पाळत बसायचे दिवस गेले आता, कळलं?
सर, तब्येत बरी नाही का? काय होतंय? तुम्ही थकल्यासारखे. तू माझ्या घरी बायकोला फोन केला होतास? हो, केला होता. तुम्ही मला गुड न्यूज दिली, मी लगेच फोन केला. आय वॉज सो हॅपी. मी म्हटलं पहिलं अभिनंदन मी करणार. याशिवाय तुमच्यात काही बोलणं झालं नाही? नाही सर. ऑफिस मॅटर्सबद्दल? नाही, खरंच नाही. आम्ही बाळाबद्दल बोलत होतो. मी म्हणाले की मुलगा झाला तर ठीक बाळाचं नाव. आहे, ये तू. कुमार, मला तुला लगेच भेटायचं आहे. हो, अर्जंट आहे. भेटल्यावर सांगतो. बोला. एक मित्र म्हणून बोलायचं आहे का एक पेशंट म्हणून? बोल, काय बोलायचं आहे? काळजी वाटते मुग्धाची. खूप खूप स्ट्रेंज काहीतरी विचित्रच घडतंय तिच्या बाबतीत सध्या. तिच्या गायनाकॉलॉजिस्टशी बोललायस? नाही, गायनॅकमधला नाही हा प्रॉब्लेम. कसं सांगू तिला आजकाल कुणीतरी माझ्याबद्दल काहीतरी सांगतं. माझ्या अशा काही गोष्टी, माझी सिक्रेट्स. मला कळलं नाही, नीट सांग ना. कुमार, अरे माझ्या ऑफिसच्या काही गोष्टी, आय मीन हा, बोल ना. त्या रावला मी फाईल पास करण्यासाठी दिलेली डायमंड रिंग, हां, किंवा हनीमूनला गेलो असताना मुग्धाच्या नकळत मी एक मीटिंग केली होती. म्हणजे या गोष्टी तशा फार विशेष नाही आहेत, पण या तिला कळल्यात. अँड नाऊ शी इज अपसेट. कुमार, या गोष्टी आपल्या दोघांव्यतिरिक्त कोणालाच माहिती असण्याचं काही कारण नाही. कधी तू तिला चुकून. अनिकेत, नाही म्हणजे अनिकेत, मी या गोष्टींचा उल्लेखही केलेला नाहीये. मग तिला कसं कळलं असेल हे सगळं? तुझ्या ऑफिसमधनं कोणीतरी सांगितलं असेल. नाही, कारण डायमंड रिंग आणि हनीमूनची मीटिंग याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. इनफॅक्ट डायमंड रिंग घेतल्याची तारीख सुद्धा तिने सांगितली, अगदी एक्झॅक्ट. कदाचित तूच एखाद्या गाफील क्षणी तिला काही. नाही, एखादा पेग जास्त झाल्यावर तुझ्या तोंडून काहीतरी निघून गेलं असेल. नाही. इनफॅक्ट ड्रिंक्स घेतल्यावर मी जास्तच अलर्ट असतो. आय नो. अनिकेत, अरे आता तर तुम्ही दोघांनी जास्त आनंदात असायला हवं, रिलॅक्स्ड असायला हवं. डू वन थिंग. हे सगळं जे काही घडलंय ना ते विसरून जा. तिला एकदम खुशीत ठेव, आनंदात ठेव. एक पार्टीच अरेंज कर ना, सेलिब्रेशन पार्टी. मित्रांना बोलव, तिला हसू दे, एन्जॉय करू दे. आणि माणसं जवळ जमली, मित्रमंडळी आजूबाजूला जमली, तिलाही बरं वाटेल. सगळं काही ठीक होईल. अनिकेत, अशा परिस्थितीत बायकांना टेन्शन येतं, पण काळजी करण्यासारखं काही नाही. सगळं काही ठीक होईल. मिनलचं नाव पाहिलं लिहा. तिला जर कळलं ना आपण पार्टी थ्रो करतोय आणि तिला बोलावलं नाही, धावत येईल इथं विचारायला. म्हणून तिला सगळ्यात शेवटी बोलवणार आहे मी. अरे, ऑफिसची कामं कोण करणार आहे? एवढी कामं पडली आहेत ऑफिसमध्ये. ऐक ना,
पार्टी होईपर्यंत मी तुला सुद्धा ऑफिसमध्ये जाऊ देणार नाहीये. किती दिवसांनी पार्टी थ्रो करतोय आपण. ए आणि पेंढारकर फॅमिलीचं नाव लिहि बरं का. त्यांची दोन्ही मुलं नसतात ना इथे. हो, त्यांना खूप लोनली वाटतं रे. पेंढारकर. आणि चौबळ अंकल, चौबळ, देवयानी, सिन्हाजी. देवयानी, सिन्हाजी. ए आणि जेडी हवा. पार्टी जोक सांगून हसवायला. येस. हा, आणि कोण राहत आहे? अजून एक नाव राहिलंय. नाही, कोण राहत आहे? सिमरन. तू सिमरनचं नाव कसं विसरलास? सिमरन? तू ओळखतेस तिला? क्षणात आसवे कधी मनात हासणे क्षणात आसवे मी तरी असे कसे जगायचे तुझ्या सवे कधी मनात हासणे क्षणात आसवे सुख सावलीतले सावलीत सांडते अनमनासवे असे ऊन रोज भांडते रोज खेळ खेळती हे ऋतू जुने नवे मी तरी असे कसे जगायचे तुझ्या सवे कधी मनात हासणे क्षणात आसवे
अरे मिश्रा जी, आप यहाँ? कमाल है, आप हमारे फार्म हाउस में आके हमें ही पूछ रहे हैं। अरे आप यहाँ कैसे? सर, मेरी गाड़ी सड़क पे ब्रेकडाउन हो गई ओके। और ये तेज बारिश भी थी, तो आई वॉज लुकिंग फॉर सम हेल्प। अरे प्लीज वेलकम। नहीं सर, मैं मैकेनिक के पास जाके आता हूँ। बस मेरे साथ मेरी कॉलीग है, तो सोचा उसे किसी सुरक्षित जगह पे कुछ घंटों की बात है सर। ये घर देखा और मैं अंदर चला आया। डोंट वरी, कम। क्या है ना, जो सैंक्शन दिया था ना हमने, वो था डेयरी प्रोडक्ट के लिए। अब उसे बदलकर शराब की फैक्ट्री में तब्दील करना आसान काम नहीं है। आसान नहीं है, पॉसिबल तो है। अगर आप चाहें तो पॉसिबल हो सकता है। Why can I freshener? Sure. Take left. Right. Oh, sure. मिश्रा जी, तब तक आप पेपर्स देख लीजिएगा। तुम्हारा 400 करोड़ का प्रोजेक्ट बाहर साइन करके पड़ा है। सिमरन, व्हॉट इज दिस? हे काय चाललंय सगळं? आपल्या सगळ्या सिक्रेट्स तू माझ्या बायकोवर शेअर केलास? बिशरांकडनं कसं प्रोजेक्ट मिळवलंस, कसं सँक्शन मिळवलंस, हे तिला सांगून टाकलंस तू? Are you crazy? I'm a professional, अनिकेत. काय बोलायचं त्यापेक्षा काय बोलायचं नाही हे समजतं मला. आणि कोणतीही स्त्री या असल्या गोष्टी स्वतःच्या तोंडून बोलत नाही. नाईलाज असेल माझा, पण निर्लज्ज नक्कीच नाहीये मी. मग तिला कसं कळलं? Why don't you ask your wife about it? तू नक्की सांगितलं नाही आदिश्वर? अनिकेत, I didn't. कळेलच मला.
पुन्हा तेच झालं रे, तोच प्रकार. काय म्हणतोस परत? अरे आता एका मुलीवरनं, म्हणजे सिमरन. म्हणजे नेमकं काय झालं? सिमरन आणि मिश्रा प्रकरण, ते फार्म हाऊसचं. अरे कोणीतरी सांगितलं असेल तिला. कुठे 50 लाख रुपये? 50 लाख रुपये कुठे आहेत? नाटक करू नकोस. तुला चांगलं कळतंय मी काय म्हणते ते. कंपनीचा प्रोजेक्ट बाहेरच्या बाहेर विकून जी 50 लाखाची लाच घेतलीस ना तू, ते 50 लाख रुपये कुठे आहेत? बोल ना. मग तू काय? मला माहिती आहे तू काय म्हणणार. तू हेच म्हणणार रे, सगळेजण असंच करतात, मग मी केलं तर कुठे बिघडलं? सगळे करतात म्हणून तूही तसंच करणार? तू त्यांच्याच रांगेत जाऊन बसणार? मुग्धा, नाईलाज नव्हता तो तुझा. भूक होती तुझी. आणखी पैसा, आणखी पैसा, आणखी पैशाची भूक, आणखी सक्सेसची भूक, अचीवमेंटची भूक. मला जे मिळालं नाही ते मी काहीही करून अचीव करीन, ही भूक. कुठे ठेवलेस 50 लाख रुपये? लवकर सांग. माझं ऐक. मुग्धा, जरा तू शांत हो. मुग्धा, मुग्धा, हे बघ. कसं दिसतोयस तू? शी, किळस येते मला तुझी. मुग्धा, मुग्धा, लिसन टू मी. मुग्धा, कुठे लपवून ठेवली? हा, स्वतःबद्दलचे सगळे पुरावे नष्ट केलेस तू. ते लाल बॅग कुठे आहे? कुठे आहे सांग. मुग्धा, काय बोलतेस तू? माझ्याबद्दल गैरसमज करून घेतेस. गैरसमज? अगं तू मला बोलू तर दे. काय बोलायचं? तू माझं ऐकून तर घे. तू माझं ऐकून घे. मी तुला काय सांगतोय तू वाटेल ते आरोप करतेस माझ्यावर. तू वाटेल ते आरोप करतेस. तू माझं ऐकून घेशील का? तू माझं ऐकून घेशील का मुग्धा? तू माझं ऐकून घे. तू माझं ऐकून घे. तू माझ्याबद्दल गैरसमज कर. मुग्धा, मुग्धा, आज तिला 50 लाखाबद्दल कळलं, जे मी घेतले होते लाल बॅगेसकडे. आय सी. अनिकेत, तिच्या मनावर फार मोठा ताण आलेला दिसतोय. मी इंजेक्शन दिलंय. शी शुड फील बेटर. चल आपण बाहेर जाऊन बोलूया. कम. माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे सगळं. ही 2 वर्षापूर्वीची घटना आहे कुमार. 2. या घटनेबद्दल मी आणि तो माणूस यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाच काही माहिती नाही, अगदी तुला सुद्धा. पण मुग्धा मात्र सगळे बारीक सारीक डिटेल्स सांगते रे. कसं शक्य आहे? अनिकेत, मुग्धा सध्या खूप नाजूक अवस्थेतून जाते. अरे प्रेग्नन्सी म्हणजे स्त्रीच्या शरीरात एक स्थित्यंतर होत असतं. शरीर एक नवीन जीव बाळगत असतं. आपण पुरुषांना ते कळत नाही रे, पण स्त्रीचा जवळजवळ पुनर्जन्मच असतो. ती जवळपास मृत्यूला शिवून येते. हे मला कळत नाही आहे का कुमार? पण ही घटना, याचा प्रेग्नन्सीशी काही संबंध नाही. मला तर वेगळा संशय येतोय. काय? हा तसला तर काही प्रकार नसेल ना? आय मीन भानामती वगैरे. अनिकेत, म्हणजे कर्णपिशाच. म्हणजे ते वश झालं किंवा त्यानं झपाटलं
तर ते माणसाच्या कानात येऊन काहीतरी सांगतं, त्याला माहिती देतं, झालेल्या घटना सांगतं. हॅव यू गॉन मॅड? पण मी होईन लवकर कुमार, मी खरंच होईन. मला सांग ना, मी काय करू, कसा अर्थ लावू या सगळ्याचा? अनिकेत, तू आता हातपाय गाळू नकोस आणि तुझ्या डोक्यामध्ये जे काही भलते सलते अडाणीपणाचे विचार येत आहेत ना, ते आधी काढून टाक. तू आता फक्त एकच काम कर. मुग्धाच्या मनात जे काही विचार येत आहेत ते येणार नाहीत याचा प्रयत्न कर. अरे, तुम्ही दोघांनी आता फक्त येणाऱ्या बाळाचा विचार करायला हवा. तिला जितकं होऊ शकेल तितकं आनंदात ठेव, समाधानी ठेव. आणि तिच्या मेंदूमधल्या या ज्या अननेसेसरी ओपन फाईल्स आहेत ना, या सगळ्या आधी डिलीट करून टाक. मुग्धा, घे घे थोडंसं. मुग्धा, काय आहे? काय एवढी आबाळ करते स्वतःची? किती गळून गेलेस पाहिलंस? घे थोडंसं. खूप अशक्त झालीस तू मुग्धा. विकनेस आहे हा शरीराचा, त्याहीपेक्षा मनाचा. मला काळजी वाटते तुझी. तुला हे बाळणपण खरंच झेपणार आहे. तुला काही त्रास तर नाही ना होणार? खूप गिल्टी वाटते मला. वाटते हे बाळणपण मी तुझ्यावर लादत तर नाहीये ना? मला बाळ हवंय मुग्धा, मला बाळ हवंय. पण तुझ्या तब्येतीचा, तुझ्या सुखाचा आणि तुझा बळी देऊन नाही. बाळ नंतरही होऊ शकतं, पण माझी मुग्धा मला परत मिळणार आहे. मुग्धा, हे सांगतानाही मला धीर होत नाहीये. पण वी मस्ट फेस द रियालिटी. तू अजूनही बाळासाठी प्रिपेअर नाही आहेस. शरीरानं आणि मनानं. आपण थांबूया, वाट पाहूया. हे बघ, घाई करण्यात काही अर्थ नाही. मी आयुष्यभर बाळाशिवाय जगू शकतो. लेट्स नॉट हॅव दिस चाइल्ड. नीट शांतपणे विचार कर.
कुठे चाललेस तू? मुग्धा, आईकडे. हो ये. तू असंही खूप दिवसात गेली नाहीयेस त्यांच्याकडे. त्यांनाही बरं वाटेल आणि तुलाही. थांब, मी आवरून येतो, तुला स्टेशनला सोडतो. टॅक्सी आली. बरं केलंस इथे आलीस ते. अगं बाळणपण हे माहेरीच व्हावं. आणि पहिलं बाळणपण तर हटकून आईकडेच. आणि तसाही तुझ्या नवऱ्याला वेळ कुठे असतो. आणि असला तरी पुरुषांना काय कळतं यातलं. पण एकटं यायची काय गरज होती? अगं अजून काही त्रास होत नाहीये मला. बरी येईल. तुम्ही मुली नाही असं करता. आता मी सांगितलं तसंच करायचं. तू नेहमी चांगलंच बघायला शिकवलंस मला. किती छान संस्कार केलेस. खोट्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. आता हे काय अचानक? अगं आईचं कामच असतं ते. तुलाही आता हेच करायचं. जेव्हा तू आई होशील ना तेव्हा. केवढा गोंधळ घातला. घर डोक्यावर घेतलं. पण तू काही ऐकलं नाहीस. ठाम राहिलीस. उदा ही बाहुली कुणाची? आई मला ही हवी आहे. बाळ खरं सांग, ही बाहुली कुणाची? आई पण मला ही हवी आहे. नाही, चल आत्ताच्या आत्ता परत करून येऊया. आई आज नको ना, उद्या नक्की देऊ. नाही, चल आत्ताच्या आत्ता बघूया. किती रडले मी त्या दिवशी. हो ग, मलाही वाईट वाटायचं तुम्हा मुलांना शिक्षा करताना. काय करणार. पण आपली प्रतिष्ठा, आपले चांगलं वागणं हीच तर संपत्ती असते आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांची. म्हणतात ना, चोरून आणलेल्या शालूपेक्षा कष्टाचं साधं नेसू लुगडं जास्त खुलतं अंगावर. मला माझं बाळ असं व्हायला हवंय. प्रामाणिक, ताठ मानेने जगणार. त्याला माहित असेल खऱ्या श्रीमंतीचा अर्थ. आता ही फाईल रेडी झाल्यावर काय करायचं हे मी सांगायचं का तुम्हाला? या सगळ्याशी तू का नाही डील करत आहेस? का लोक माझ्या केबिन मध्ये घुसतात मला न विचारता? आणि तू काय चॅटिंग करण्यासाठी ओव्हर टाइम घेऊन थांबलेस इथे? युसलेस. काल मी मुग्धाला फोन केला होता.
काय म्हणाली? काही नाही, म्हणाले आईकडे आराम वाटतोय. मी साक्षी, मिनल माझी जवळची मैत्रीण. मिनल म्हणत होती तुम्हाला भेटून ये, काळजी वाटत होती तिला तुमची. म्हणजे फक्त बाळंतपणामुळे नाही, तर मिनल म्हणत होती तुम्हाला वेगळाच त्रास आहे. आय मीन ती सांगत होती की तुम्हाला काहीतरी अशी पॉवर म्हणा किंवा सिद्धी म्हणा आहे जी नॉर्मल माणसात सापडत नाही. असं मिनल म्हणाली? हो, आय मीन कारण मी मानसशास्त्राची स्टुडंट आहे ना, तर ती म्हणाली की एक केस स्टडी म्हणून, कुतूहल म्हणून मला यात अभ्यासासाठी काही मदत होईल. खरंच तुम्हाला कुणी न सांगता काय घडलं ते कळतं, अशी पॉवर मिळाली आहे तुम्हाला? पॉवर माहीत नाही मला, आणि सिद्धी वगैरे प्राप्त व्हायला मी काही कोणी तपस्विनी नाही आहे. पण हो, दिसतं मला. मी कधीही न ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टी अगदी माझ्या डोळ्यासमोर घडल्यासारख्या दिसतात मला. हे केवळ इमॅजिनेशन असेल, फक्त कल्पना. ही कल्पना नाही आहे, इमॅजिनेशन नाही आहे, हे सत्य आहे, घडून गेलेलं. कदाचित बोलता बोलता सहज तुमच्या पतीकडून काही माहिती निसटत असेल आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते स्टोअर होत असेल तुमच्या न कळत. हो ना? माझा नवरा मला अशा गोष्टी सांगत नाही. अशा म्हणजे? अशा म्हणजे त्याच्या ऑफिसशी निगडीत. पण हरकत काय आहे? घरी आल्यावर नवरे बोलतातच ना बायकांशी. माझा नवरा नाही सांगत. का? सांगण्यासारख्या नसतात म्हणून लपवतो तुमच्यापासून? ते मला नाही माहिती. मला फक्त एवढंच माहिती आहे, जे मला दिसतं ते सत्य असतं. ज्या सत्याने मी हादरूनच गेले. माझ्या नवऱ्याचा एक नवाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. मला कल्पना नव्हती की माझा जोडीदार हा नमस्कार, तुम्ही पाहत आहात प्रोडक्ट मीडिया. आता या क्षणी मी स्नेहा सबनीस उभी आहे अनिकेत प्रधान यांच्या पत्नी मुग्धा प्रधान यांच्या माहेरच्या घरासमोर वळवई येथे. चला तर पाहूया मुग्धाला काय म्हणायचंय. बघा बघा आली. हे नेमकं काय घडतं? जी स्थिती तुम्हाला कशी प्राप्त झाली? लहानपणापासून असंच होतं का? मॅडम, हे तुम्ही लपवून का ठेवलं? मॅडम, जर खरंच तुम्हाला सिद्धी प्राप्त असेल तर माझं भविष्य सांगा ना. सांगा मॅडम, तुम्हाला बोलावंच लागेल. मला काहीही बोलायचं नाहीये, तुम्ही प्लीज जा इथून. मॅडम, तुम्ही एक उत्तम केस स्टडी आहात असं नाही का वाटत तुम्हाला? केस? मी केस आहे असं वाटतंय तुम्हाला? तो केस आहे तो, ज्याच्यामुळे हे सगळं घडतंय. त्याच्याकडे जा तुम्ही, त्याला प्रश्न विचारा, त्याला सुधारा जमलं तर. तुम्ही सगळे जा बरं इथून, प्लीज जा. तुम्हाला फक्त ब्रेकिंग न्यूज हवी आहे, फक्त ब्रेकिंग न्यूज. मसालेदार बातम्या करणं एवढंच तुमचं काम आहे, दुसरं काहीही नकोय तुम्हाला. खऱ्या प्रश्नांची तुम्हाला काहीही देणं घेणं नाहीये. तुम्ही का आलाय तिथे? जा म्हटलं ना, प्लीज गो, लीव, प्लीज गो. यांच्या माहीच्या घरामध्ये
मुग्धा, मुग्धा, हा काय वेडेपणा आहे? हं? मुग्धा, ए, हा काय वेडेपणा चालवलायस तू? हा? हे बघ, तू ना फालतू गोष्टींचा बाऊ करू नकोस, कळलं ना? मुग्धा, हॅलो हॅलो, हे बघ, हा बिझनेस आहे, बिझनेस, धंदा, आणि हा कटथ्रोट कॉम्पिटिशनचा काळ आहे. मी जगावेगळं असं काही करत नाहीये, हेच करावं लागतं. आणि तू ना तुझं तोंड बंद ठेव. हॅलो हॅलो, दाराशी वाजतो घुंगर बाळा, भास हा सारखा होतो ग मला, दाराशी वाजतो घुंगर बाळा. हिरव्या पानांचा घाला मंडप, हिरव्या पानांचा घाला मंडप, गुलाब मोगरा फुलवा समीप, सुगंधी माळाच्या जुईच्या कळा, दाराशी वाजतो घुंगर बाळा. भास हा सारखा होतो ग मला, दाराशी वाजतो घुंगर बाळा. भास हा सारखा होतो ग मला, दाराशी वाजतो घुंगर बाळा. चल निघू, मला कुठेतरी जायचंय लगेच. लेफ्ट.
मुखाच्या काळोखात आणि तुझ्या मुखामोलाच्या उजवाडात आणि शांती अंकुडात शपथान आमचे स्नेहात आपण मरून आमच्या मोन्नांचा नाश केला. जिवून जाऊन नवे जिवीत आमकां दिलें देखून आमी ताची चडशी जावन शिकू. ह्या विनाश जिविता उपरांत आमच्या दोळ्यांतली सगळी तुका पुसून वेतीनी ती आमच्या भावा बरोबर आमच्या एकवटार क्रिस्ता आमच्या स्नेहा वरवीं. आज पहिली डेथ अॅनिव्हर्सरी हॅरीची. सर, these economic development plans दिसायला नेहमी चकाचक दिसतात, पण एकदा का या कंपन्यात घुसल्या की लोकल जनतेला काट्यासारखं उकलून बाहेर फेकतात. आणि सर, प्रगती पर्यावरणाचा नाश करून नाही तर राईट उपयोग करून निसर्गाचा करू शकतात. हां, तुमची भीती रास्त आहे हॅरी, पण विचार करा, इथल्या लोकांना इथेच रोजगार मिळेल, सगळ्यांचं कल्याण होईल असं कंपनीनं वचन दिलं तर. सर, जे डेअरी प्रॉडक्टसाठी सँक्शन मागतात आणि दारूच्या बट्ट्या लावायच्या कारस्थानं रचतात, त्या लोकांच्या वचनावर काय विश्वास ठेवायचा. मिस्टर हॅरी, तुम्ही सगळ्या योजनेचा चांगला स्टडी केलाय. आय अप्रिशिएट. पण आमचा मुख्य मुद्दा आहे विकास, प्रगती. कोणाचा विकास, कुणाची प्रगती? ज्या विकासाचा केंद्रबिंदू इथला लोकल माणूस नाही, तो विकास आम्हाला नकोय. मिस्टर हॅरी, तुम्ही लोकल पॉलिटिक्सच्या बाहेर पडून विचार करा. तुमचं फ्युचर खूप ब्राईट आहे. हां, तुम्ही सहकार्याची भूमिका घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. थिंक बिग मिस्टर हॅरी, थिंक बिग. आमची भूमिका ठाम आहे, त्यात बदल नाही. हे उत्तर मी फायनल समजू? येस, फायनल.
माफ करा अनिकेतजी, मी काहीच करू शकत नाही. त्यांनी सर- चर्चेची सगळी दारं बंद केलेली आहेत. या तुम्ही. येतो आम्ही. थँक्यू. सर अहो हा सगळ्या नशा परवडल्या, पण ही नैतिकतेची नशा फार वाईट. सर 400 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली या प्रोजेक्टमध्ये. मग काय सर, मी आहे ना. अहो एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स येणारच. घाबरू नका, मी आहे ना. हा माणिकराव बोलतोय. हा खूप दिवसांनी आठवण काढली, कारण आता कामाची वेळ झाली. खूप झालं विश्रांती. मुग्धा, काय होतंय तुला? मुग्धा, जनावर तू मारलंस त्याला, तू खून केलास त्याचा. अरे तू साधा माणूस होता, चांगला माणूस होता, सत्यासाठी लढणारा, आणि तू मारून टाकलंस त्याला. तू कोणी आहेस? जीव घेतला असतो त्याचा. एका निष्पाप सज्जन माणसाचा जीव घेतलास तू. Don't touch me! Don't! Leave!
मॅडम कुठे? साहेब मॅडम बेडरूम मध्ये आहेत. मुग्धा, ए मुग्धा, काय झालं? एखादं स्वप्न वगैरे पाहिलंस का? काही नाही. फुलं? फुलं. या फुलांबरोबर एक गुड न्यूज पण आहे. ओळख? प्रमोशन? करेक्ट. पण आपल्या दोघांचंही एकदम. तू आई आणि मी बाबा. घे. तुझी कोणी मैत्रीण होती का रे लहानपणी, आकांक्षा नावाची? आकांक्षा? सायकलवाली. हां, हो. आणि तू तू हॅरीला ओळखतोस? तो तो पर्यावरणवादी. हां, हो. पण तो मेला. मेला का? तू मारलास? काय? तू मारलास हॅरीला? हॅलो. हॅलो, कोण बोलताय? हा, माणिकरावांना अर्जंट अनिकेत साहेबांशी बोलायचं. साहेबांशी बोलायचंय? हो. 1 मिनिट थांबा, मी देते त्यांना. लवकर. हे खरं आहे ना? साहेब, माणिकरावांचा फोन आहे. कोण माणिकराव? अगं अर्थमंत्री. हॅलो. हां साहेब, अहो तुमच्यामुळे तर सगळं काम झालं. उद्घाटन? नाही नाही, मुख्यमंत्री साहेबांना इन्व्हाइट करायचं आहे कार्यक्रमाला. त्यांची तुमची तारीख जुळली की करून टाकू. नाही नाही साहेब, तुम्ही हवेच आहात. अहो तुमच्या आशीर्वादावर तर आम्ही उभे आहोत. हां, नाही 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 सर, तुम्ही हवेच आहात. हां, अहो बॉस एकदम खुश. हो, मी तुमच्या कामाबद्दल बोलतो ना बॉस. बॉसने सांगितलं पाहिजे तेवढ्या पिढ्या आमच्या कंपनीनं तर मुग्धा, अरे मी ओके. हे घर सोडून जाते कायमची. आणि मला तुझं काहीही नको आहे, हे मूल सुद्धा.
गोष्ट माझी अन तुझी शेवट नेऊ कशी मी तुझ्या नात्यातली मी तुझ्या नात्यातली भैरवी गाऊ कशी गोष्ट माझी अन तुझी शेवटा नेऊ कशी मी तुझ्या नात्यातली मी तुझ्या नात्यातली भैरवी गाऊ कशी गोष्ट माझी अन तुझी आणवू पुन्हा नवा राग सांग कोणता आणवू पुन्हा नवा राग सांग कोणता ओळखीचा जो तुझ्या अन्मलाही जाणता सूर आता तो जुना मी पुन्हा लावू कशी मी तुझ्या नात्यातली मी तुझ्या नात्यातली भैरवी गाऊ कशी गोष्ट माझी अन तुझी मी पणाची पायरी एकदा उतरू नये मी पणाची पायरी एकदा उतरू नये ठेव बाजूला तुला जग जरा समजून घे जे तुला ठाऊक रे तेच समजावू कशी मी तुझ्या नात्यातली मी तुझ्या नात्यातली भैरवी गाऊ कशी गोष्ट माझी अन तुझी शेवटा नेऊ कशी मी तुझ्या नात्या